का महाराष्ट्र ज्या गतीनं पुढं चालला आहे ती अजून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ह्या आजपर्यंतचे ज्या विभूती आहेत त्यांनी जशा पद्धतीने सहकार्य केलं आहे तसेच आजच्या काळात पाणी असेल, जल, जवाहर किंवा जे विकासाच्या दृष्टीनं जडणघडणीला महत्त्वाचे आहेत त्यांना सगळ्यांना आयुरारोग्य मिळो अशा पद्धतीचं साकडं राहणार आहे. लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या नाराज आहेत, त्यांना 2100 जागी 1500 मिळतात, तेही वेळेवर मिळतात. लाडक्या बहिणी नाराज हे आपणच सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात. बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूने नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत. सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हे द्यावेत. आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहे. 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला तर तसा काही प्रकार नाही आहे. आपलं मत किती आहे, 1500 का 2100? नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत. कारण ज्या पद्धतीनं आता 1500वर महिला खुश आहेत. महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना 2 रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू. 2.5 वर्षानंतर नवीन मंत्रिमंडळात समाजगी घेण्याचं अजितदादा म्हणताय. नवीन लोकांना काय सांगाल? चांगलं होईल. नव्या चेहऱ्यांना सगळ्यांना संधी मिळेल. त्याच्यामुळं त्याच्यात काही चांगलेच धोरण आहे ते. नितेश राणे म्हणतात की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये हल्ला झाला, हिंदू म्हणून त्यांना मारण्यात आलं, तशा प्रकारे हनुमान चालीसा म्हणून पाकच्या लोकांना मारण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. काय म्हणतात? राणेंचा किंवा ज्याचा त्याचा बोलण्याचा किंवा ज्याच्या त्याच्या विचाराचा तो भाग असतो. त्यांनी काय म्हणून सांगितलं असेल त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात 2034 पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. काम करत राहिले. जनता जनार्दन आहे. जनता काय करेल हे जनतेच्या अधीन स्वाधीन आहे. त्याच्यामुळं त्यांनी अजूनही किती वर्षे राहावं ती जनता ठरवते. भुजबळ साहेब असेल, अनिलदादा असेल यांचा समावेश पुन्हा होणार आहे 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये. आता आपण जी काही चर्चा म्हणता आणि आमची विनंती आहे की त्यांची त्या ठिकाणी मोरणी लागावी, त्यांना त्याच्यात सामावून घ्यावं अशी आमची विनंती आहे. अजितदादांनी एक इशारा दिलेला आहे कार्यकर्त्यांना की जो व्यवसाय तुम्ही करताय तो फक्त नंबर 2चा नसावा, नाहीतर त्यांना टायरमध्ये घेऊन कारवाई केल्या जाईल असं म्हटलं. नाही, मी स्वतःचं काय ऐकलेलं नाही तसं, पण बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे. पण तसं दादा म्हणजे 2 नंबर करू नये का, जेणेकरून 2 नंबर नाही इतरांवर त्याचा परिणाम होत असेल. धन्यवाद. मुक्ताई मंदिर जे आहे किंवा मुक्ताई जी आहे हे खडसेंच्या ओळखल्या जातात. हे खडसे या ठिकाणी असं सातत्यानं खडसे टीका करत असतात आपल्या पक्षावर. नाही, मला इकडं मी सांगितलं ना, मुक्ताई मातेचं दर्शनच आजच झालंय तर मला त्याच्यातले बारकावे काही सांगता येणार नाही. दादा पहिल्यांदा चालू